कोल्हापूर इथं विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली त्यात छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावानं विमानतळाचं नामकरण व्हावं ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे। याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय। मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज कोल्हापूर विमानतळावरील नव्यानं उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर झाला असून मंत्रिमंडळात मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। त्यांच्या हस्ते आज नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, अग्निशमन केंद्र आणि व्हीआयपी कक्षाचं उद्घाटन झालं। तसेच स्टार एअरच्या कोल्हापूर नागपूर विमान सेवेचाही शुभारंभ करण्यात आला। कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 256 कोटी रुपये मंजूर झाले असून 1900 मीटर असलेली धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे। यासाठी 64 एकरपैकी 60 एकर जमिनीचं भूसंपादन पूर्ण झालं आहे। विमानतळावर लवकरच फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुरू होणार असून कार्गो सेवा आणि विमान दुरुस्ती केंद्रासाठी प्रक्रियाही सुरू आहे। यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री मोहोळ यांनी व्यक्त केला। आज पहिल्या कोल्हापूर नागपूर विमानात 42 प्रवासी कोल्हापुरात दाखल झाले तर 49 प्रवासी नागपूरच्या दिशेने रवाना झाले। यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी स्वतः एक महिला प्रवाशाला तिकीटही प्रदान केलं। आज आपण जर पाहिलं तर 1900 मीटर लांबीची धावपट्टी आज अस्तित्वात आहे आणि पहिल्या टप्प्यात आता ती 2300 मीटर करण्याचं प्रयोजन आहे। आणि मगाशीच आमचे खासदार या ठिकाणी धनंजय महाडिक असतील, आमचे सगळे खासदार असतील, सौ महाराज साहेब असतील, सगळ्यांनीच यही सांगितलं की पुढच्या काळामध्ये ही 3000 मीटरपर्यंत ही धावपट्टी वाढवली गेली पाहिजे। त्याचाही विचार या DPR मध्ये केलेला आहे। ही धावपट्टी पुढच्या काळात आता पहिल्या टप्प्यात 2300 मीटरपर्यंत वाढेल, त्याच्यानंतर ती 3000 मीटरपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल। आणि त्यासाठी जी काही भूसंपादनाची प्रक्रिया आहे, कलेक्टर सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे मी आपल्याला सांगेन की जवळपास 64 एकर जागा ताब्यात घेणं आवश्यकता होती, त्यातली 60 एकर जागा ताब्यात घेतली गेलेली आहे। जो रस्ता सुद्धा डायव्हर्ट करावा लागणार आहे त्या रस्त्याच्या सुद्धा भूसंपादनानं त्यांनी संपादनाला सुरुवात केलेली आहे। आणि त्यासाठी मला असं वाटतं की एक खूप वेगानं ही प्रक्रिया भूसंपादनाची या जिल्ह्यामध्ये आता या विमानतळाच्या संदर्भात सुरू आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करत असताना भूसंपादन झाल्यानंतर सुद्धा ही धावपट्टी पूर्ण करण्यासाठी जो आपल्याला माहिती आहे की एक जागा ताब्यात आली तर एक मोठा खड्डा आहे, तो जो खड्डा बुजवायचा असेल तो जवळपास 28 लाख क्युबिक मीटरचा भराव करण्यासाठी जवळपास 320 कोटी रुपयाची आवश्यकता लागणार आहे। त्यासाठीचा एक त्याचं एस्टिमेट हे AI कडनं आम्ही तयार करायला घेतलेलं आहे। आणि त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनचं सरकार काम करतं आहे। त्यामुळे निश्चितपणे कोल्हापूरच्या या भविष्यातल्या विमानतळाच्या विस्तारीकरणातल्या कुठल्याही अडचणी राहणार नाही, मी या ठिकाणी निश्चितपणे आवर्जून नमूद करतो।